संपूर्ण देशाचं अभिनंदन करावं, महाराष्ट्राचं अभिनंदन करावं, भारतीय जनतेचं अभिनंदन करावं, महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करावं असा हा दिवस आहे. आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आणि त्यानिमित्त या सभागृहात चर्चा होते. किंबहुना या सभागृहाची निर्मिती ही संविधानाच्या माध्यमातून झाली आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्यासारख्या मागास वर्गातली पोरं या सभागृहात महाराष्ट्राच्या समस्या, देशातल्या समस्या मांडण्यासाठी येतात ही केवळ संविधानाची कृपा आहे म्हणून. नाहीतर ह्या देशातल्या जाती व्यवस्थेने आम्हाला कधी पुढेच येऊ दिलं नसतं. या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, पण या देशाला खऱ्या अर्थाने जोखाडातून बाहेर काढलं ते संविधानाने. आणि म्हणून संविधान हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर तुमचा माझ्या या देशाचा तो आत्मा आहे. हा प्रवास सोपा होता का? संविधान आणणं सोपं होतं का? हा सगळा विचार केला तर मग या देशातल्या परंपरा, या देशातील जात व्यवस्था, या देशातील धर्मसत्ता, या देशातील पितृसत्ताक व्यवस्था, या सगळ्याचा विचार केल्यानंतर लक्षात येतं की एवढं सोपं नव्हतं. या सर्व देशाचा म्हणजे जातीचा विचार केला तर अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पोटजाती, एवढी विविधता असलेला देश हा एकत्र ठेवला गेलाय तोच मुळे संविधानाने. स्त्रियांना अधिकार मिळाले ते देखील संविधानाने. नाही तर स्त्रियांना भारतीय समाजामध्ये मोजण्याची पद्धतच नव्हती. तिथं बाबासाहेबांची मेहरबानी आहे. ते बाबासाहेब त्यांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्या, ते जे जे कॉलेजमध्ये गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, तिथे तिथे शिकले. आणि ते जर तिथेच राहिले असते तर आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जाऊ शकला असता. पण माझ्या समाजाला जर मी परत गेलो नाही तर देशात कधीच न्याय मिळणार नाही. मला परत जावं लागेल आणि माझ्या समाज बांधवांसाठी लढावं लागेल म्हणून तो माणूस परत आला. आणि आल्यानंतर त्यांनी जे काही घडवलं ते हा देश कधीच विसरू शकत नाही. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प आपण करतो. आपल्या लोकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देणे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य जपणे, दर्जाची संधीची समानता बहाल करणे, तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता जपणारी बंधुता प्रवर्धित करणे हेच आपल्या संविधानाचं मूल्य आहे. हे ऐकायला पण बरं वाटतं. म्हणून संविधान हे पुस्तक किंवा कागदी दस्तऐवज कधीच मानत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की तो आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे. आत्मा. संविधानाशिवाय भारत याचा विचारच आपण करू शकत नाही. 75 वर्ष झाली तर फक्त. विषमता बघितलेली माणसं आजही भारतात आहेत ना. आणि कोण म्हणतं जात व्यवस्था संपली? जाता जात नाही त्याला जात म्हणतात. गम की हर रात में चराग हुआ, दिल जला तो नया सुराग हुआ, हर तबाही में एक राह मिली, हर छलकती आंख में आग हुआ, दर्द बनकर जो साथ चलता रहा वही आकर मेरा दवा हुआ. खरं जे दुःख होतं त्या दुःखातनच आजची पहाट दिसते आम्हाला. संविधानाचा इतिहास खरा पहिलं संविधानाचं जर कोणी ठेवलं असेल हा संविधान तर 1928 साली मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरूंनी ठेवलं. काँग्रेसने संविधानाचा विचार पुढे आणला आणि मोतीलाल नेहरू कमिटी बनली. आणि मोतीलाल कमिटी नेहरू कमिटीमध्ये अध्यक्ष मोतीलाल नेहरू, सेक्रेटरी जवाहरलाल नेहरू झाले आणि पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनला. दोघही नावाजलेले ऍडव्होकेट होते. मोतीलाल नेहरूंची तर प्रॅक्टिस म्हणजे मोतीलाल नेहरू हे
त्या काळचे सर्वात मोठे वकील होते. 1930 साली लाहोरच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी देशाला आव्हान केलं आणि पॉलिटिकल इंडिपेंडन्सचा पहिल्यांदा नारा 1930 साली दिला आणि 1928 साली आपण कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोलायला लागलो. कोणाला आवडो न आवडो, संविधान हा काँग्रेसी विचारधारेची देण. आपण सगळ्या इतिहासात जा, या देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात जा, काँग्रेस हा पक्ष नव्हता, काँग्रेस ही लोक चळवळ होती. 1985 ते 1947च्या प्रवासामध्ये किती पक्ष होते आणि किती पक्ष नव्हते त्याच्यावर चर्चा करायचीच वेळ आली. त्या देशामध्ये फक्त एकच पक्ष होता, त्याचं नाव होतं काँग्रेस. आणि तो विचार या देशाने स्वीकारला. काँग्रेस ही मोठ्या मनाची माणसं होती. काँग्रेसी विचार म्हणजेच मोठं मन. काँग्रेसी विचार म्हणजेच मोठं मन. त्यामुळे कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावानुसार 16 मार्च 1946 साली संविधान सभेची स्थापना झाली. सभासद निवडून आले. तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात आपण संविधान पूर्ण केले. 11 बैठका झाल्या. अध्यक्ष महोदय, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये आलेले सदस्य याची संख्या आणि त्याच्या नंबर्सचा विचार केला तर 1/5 मेजॉरिटी काँग्रेसला होती. किती? 1/5. पण काँग्रेसने कधी सत्तेचा अतिरेक केला नाही. किंबहुना हे लिबरल कॉन्स्टिट्यूशन देण्याचं काम जर या देशात कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. ही काँग्रेसची वाहवा करायला इथे उभा नाही आहे. पण जे या देशाला काँग्रेसने दिलं ते नाकारून चालूच शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये मतभेद होते नव्हते हा एक वादाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे लोक असं म्हणतात कधी कधी की काय त्यांनी एकट्याने थोडी संविधान लिहिलं, की पुढे येईन त्याच्यावर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आपण नाव घेतो आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढे मोठे संविधान कसे लिहिलेत, तेव्हा त्यांचं लेखी उत्तर आहे की माझ्या पुढे छत्रपती शिवरायांची स्वराज्याची संकल्पना होता आणि त्याच्यातच हे संविधान निर्माण झालं. या संविधानामध्ये दिसतं काय आपल्याला? महात्मा फुलेंनी सांगितलेली समता, छत्रपती शाहूंचे सामाजिक न्याय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णन केलेली स्वातंत्र्यता, बंधुत्व, हे सगळं आपल्या संविधानामध्ये दिसतं. आपल्यामध्ये असे खूप चर्चा असतात की गांधींचं पटत नव्हतं, नेहरूंचं पटत नव्हतं. गांधी आणि नेहरूंचं पटत नसतं आणि गांधींच्या आणि नेहरूंच्या मनात नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होऊ शकले असते का? पण त्या दोघांच्या मनात होतं. दोघांनी आपापसात चर्चा केली. हे डॉक्युमेंटेड आहे की ज्या माणसाने शोषण बघितलंय, तो स्वतः शोषित आहे, तोच माणूस या देशाला न्याय देऊ शकेल. आणि म्हणून ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद त्यांना द्या हा पहिल्यांदा ठराव आला आणि संविधान सभेने ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करावंच लागेल. हे जगातलं एकमेव हस्तलिखित संविधान आहे ज्याच्यामध्ये सगळी धर्म पुस्तकं वाचली गेलेली आहेत. सर्व धर्म, सर्व जाती, सर्व लिंग यांना न्याय देणारी एक पुस्तिका जी त्यांनी लिहिली, जो या देशाचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पहिल्यांदा 1946 साली बाबासाहेब हे बंगालमधून निवडून आले. जोगेंद्रनाथ मंडल नावाच्या एका सदस्याने राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना त्याच्या जागेवर बांगलादेशमधून निवडून आणलं. आणि 1947च्या फाळणीनंतर बाबासाहेबांना जागाच नव्हती. अडचण झाली. कोण म्हणतो काँग्रेसने त्यांचा पराभव केला, असं केलं तसं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आणलंच पाहिजे हा निरोप नेहरूंनी आणि गांधींनी पाठवला. मुंबईमध्ये जयकर, भुलाबाई देसाई या सगळ्यांची बैठक झाली आणि मुंबईतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर पाठवलं. हा इतिहास कसा तुम्हाला पुसता येईल? म्हणून जेव्हा मी आग्रहाने म्हणतो की संविधानाचा विचार हा पुढे आणला तो काँग्रेसी विचार होता, काँग्रेसचा लिबरल विचार होता, तेव्हा मला यत्किंचितही वाईट वाटत नाही, खंत वाटत नाही. कारण का जसं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये काँग्रेसचं योगदान नाकारता येत नाही, तसं संविधानाच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचं योगदान नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की राऊंड टेबल कॉन्फरन्स इथपासनाचा इतिहास विचारात घेतला की लगेच लोक सांगतात गांधींचं आणि आंबेडकरांचं काही पटत नव्हतं. पण गांधींनीच सुचवलं की ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष एका दलित सुशित माणसाला द्या, म्हणजे हा इथला जो समाज घटक आहे. कारण का धर्मसत्तेने या देशाचे 12 वाजवलेले. हा देश विसरूच शकत नाही की मनुस्मृती नावाच्या एका पुस्तकाने या देशाचं वाटोळं करून टाकलं होतं. चातुर्वर्ण मिनिटा मिनिटाला हा देश खात होता, कुरतडत होता. त्या धर्मसत्तेला हात घालण्याचा हिंमतही कोणी दाखवत नव्हतं. त्या धर्मसत्तेला हात घालण्याचं काम महाडला मनुस्मृती जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. माणसाला पाणी पिऊ देत नव्हते या देशामध्ये. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळत नव्हता. आपण कसल्या गप्पा मारतोय? आजही या देशामधली परिस्थिती बदलली आहे, पण ती इतकीही बदललेली नाही की आपण जात विसरू शकू. त्यामुळे या सगळ्याचा विचार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आणि संविधान हे नातं आपल्याला तोडताच येणार नाही. मी जे मगाशी म्हटलं, मगाशी चर्चेच्या वेळेस आणि खूप वेळा हा ऑन रेकॉर्ड मला आणायचा आहे की मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळस्वामी अय्यंगार, के मुंशी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, DP खेतान, AK अय्यर असे सदस्य होते. आणि शेवटी ह्याच्यातनं फक्त एकच सदस्य काम करत राहिले, बाकीचे सगळे निघून गेले. आणि हे मी म्हणत नाहीये, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की ज्या दिवशी या देशातल्या संविधानाला हात लावाल त्या दिवशी या देशाचे तुकडे तुकडे होतील. आणि आमच्यासारखे दलित समाजातले, OBC वर्गातून आलेले जे कधी या सभागृहात येऊच शकले नसते, जोपर्यंत आमच्यासारखे लोक जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही या संविधानाला मारलेली मिठी कधीच सैल देणार नाही. मणिपूरमध्ये हिंसा झाली. या देशामध्ये, मणिपूर सारख्या देशामध्ये तुम्ही सांगता 2 मिनिटं तुम्ही आवाज साहेब 2 मिनिटं शेवटचं 2 मिनिट. या देशामध्ये मणिपूरला हिंसा झाली, रस्त्यावरती बलात्कार झाले, बायकांना जाळण्यात आलं. कुठे गेलं होतं संविधान?
कुठे गेली होती संविधानाची प्रतिष्ठा? अहो, पंतप्रधानांनी तिथे फिरायला देखील वेळ मिळाला नाही. आपल्याला फॉरेनला जायला वेळ आहे, पण आदिवासी महिलांवर बलात्कार होतोय, रस्त्यांवरती जाळल्या जात आहेत, आपल्याला कधीही चिंता वाटली नाही. आणि म्हणून या संविधानाची प्रतिष्ठा जपणे म्हणजे फक्त दिल्लीत राहून भाषण करणे नव्हे, ते इथल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे संविधानाची प्रतिष्ठा राखणं आहे. अध्यक्ष महोदय, जाता जाता मला फक्त ब्रॉडकास्टिंग बिलची आठवण करून द्यायची आहे. एक ब्रॉडकास्टिंग बिल नावाचं बिल येत आहे, तुम्ही ऐका. आता पवार साहेब तुम्ही ऐका. तुमचे सगळे ट्विट्स, तुमच्या सगळ्या सोशल मीडिया पोस्ट, तुमचे सगळे फेसबुक, हे सगळे अकाउंटेबल धरले जाणार आहेत आणि त्याच्यावरती वॉच ठेवण्याचे अधिकार सरकार स्वतःकडे घेत आहे. त्यालाच ब्रॉडकास्टिंग बिल म्हणतात. अरे, आम्हाला राईट टू प्रायव्हसी आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट आम्हाला सरकारने दिलेली आहे. मूलभूत अधिकारांनाच हात घालण्याचं काम तुम्ही करताय. दास साहेब, बोलणं सोपं आहे, बाहेर आल्यावर लयला वाट लागते हो. एकदा अध्यक्ष महोदय, धार्मिक शेवटचे आता पुढचं नाव मी पुकारणार आहे. अध्यक्ष महोदय, मला असं बघा. अध्यक्ष महोदय, मला जाता जाता आरक्षणावरती बोलायचं. आरक्षणावरती टीका करणारे नेहमी काय सांगतात माहितीये? स्पर्धा व्यवस्थित होत नाही, स्पर्धा. अरे, 5000 वर्ष आम्हाला पुस्तकाला हात लावू दिला नाही, त्याच्याबद्दल काय बोलणार हो? 85% माणसं आजही अशा समाजात नाही येतात ज्या समाजाला शिक्षण नावाची गोष्टीची ओळखच नव्हती. या 15% समाजाने या भारतावर वर्चस्व गाजवलं आणि जर 85% समाजाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल तर तुम्हाला एवढं का वाईट वाटतं? आरक्षण म्हणजे काय कोणाच्या आर्थिक उन्नतीचा यंत्र नव्हे. एखाद्या कमकुवत वर्गाला ताकद देण्याचं काम जर आरक्षणाच्या माध्यमातून होणार असेल आणि तो माणूस ती ताकद घेऊन वेगाने धावणार असेल तर तुम्हाला वाईट का वाटतो? जाऊ द्या ना त्याला. अरे, 5000 वर्ष तुम्ही रोखलात ना त्याला. अरे, बाबासाहेबांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर मनुस्मृती हाच आमचा कायदा आहे अशी म्हणणारी एक संस्था होती ना. कल्याण शेट्टी, सचिन कल्याण. शेवटचे 2 मिनिटात अध्यक्ष, शेवटचे झाला. आणि त्यामुळे आरक्षण आणि त्यामुळे मला शेवटचं वाक्य बोलायचं आहे. त्यामुळे सगळी भाषणं करत असताना मला एवढंच सांगायचं आहे की संविधान जपण्याची ते जपून ठेवण्याची जबाबदारी, हृदयाशी कवटाळण्याची जबाबदारी आपली आहे. जेव्हा जेव्हा या संविधानावर संकट येईल तेव्हा तेव्हा पक्षविनिवेश विसरून आपल्याला कामाला लागावं लागेल. जो कोणी बोलेल की आम्ही संविधान बदलण्यासाठी लोकसभेत जाणार आहोत त्याला लोकसभेत पाठवू नका. आणि भारतीय जनतेने 2024 साली तेच केलं. 400ची भाषा बोलणारे 240 वर आले. त्याचं कारण एकच होतं, तुम्ही संविधान बदलण्याची भाषा बोललात. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।